RT ॲडमिशन 2026-27 तर निकाल प्रसिद्ध झालेला आहे। तर आता भरपूर जे पालकवर्ग आहे त्यांचा नंबर हा वेटिंगमध्ये आहे आणि वेटिंगवाल्यांनी काय करायचं अशाबद्दल भरपूर जे पालकवर्ग आहे हे आता चिंतित आहे। तर बघू शकता तुम्ही जेव्हा तुमची अर्जाची स्थिती चेक केली, यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्हाला जर तुमच्या अर्जाच्या स्थितीमध्ये जर प्रायोरिटी क्रमांक मिळालेला असेल म्हणजे तुम्ही वेटिंगमध्ये आहात, तर बघू शकता तुम्हालासुद्धा अशा प्रकारे तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकला गो केल्यानंतर जर येत असेल तर बघा याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहे। यामध्ये तुम्हाला UDIS क्रमांक, शाळेचे नाव, इथे तुम्हाला प्रायोरिटी म्हणजे प्राधान्य क्रमांक देण्यात आलेला आहे आणि इथे सध्या तुमचे जोही नंबर आहे हा अलॉट झालेला नाही आहे म्हणजे नॉट अलॉकेटेड अशा प्रकारे तुम्हाला लिहून दिसत असेल। तर याचा अर्थ काय होते आता आपण ही माहिती समजून घेणार आहे। तर बघू शकता या विद्यार्थ्याला या ज्या स्कूलचं नाव आहे या स्कूलमध्ये त्यांचा वेटिंग क्रमांक आहे 5। तर वेटिंग क्रमांक 5 असल्यामुळे आता पालकवर्गांनी वेट करायचा की आपला प्रवेश कोणत्या तरी शाळेमध्ये घ्यायचा अशाबद्दलसुद्धा भरपूर पालकवर्ग आता विचारत आहे। तर बघू शकता आता यामध्ये पुढील प्रोसेस काय असेल, यामध्ये आता 20 तारखेपर्यंत ॲडमिशन प्रोसेस म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणाला ज्यांचेही नंबर रेग्युलर राऊंडमध्ये सिलेक्शन झालेलं असेल तर त्यांना ॲडमिशनसाठी ही 20 तारीख देण्यात आलेली आहे। तर 20पर्यंत हे पालकवर्ग आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतील आणि आपला प्रवेश निश्चित करतील। त्यानंतर 20 तारखेनंतर जे वेटिंगवाले विद्यार्थी आहे यांना परत दुसरी लिस्ट लागेल, पण सिलेक्शन कोणाचं होणार, जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहे तेच विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे। नवीन विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार नाही आहे, कारण की ऑलरेडी जी वेटिंग लिस्ट आहे ही वेटिंग लिस्टमधले 86,000 जवळपास वेटिंग लिस्ट आहे। वेटिंगवाले विद्यार्थी आता सिरीज वाईज म्हणजे नंबर वाईज हे त्यांचं सिलेक्शन करण्यात येणार। आता समजा एक उदाहरण जर घेतलं आपण तर बघा एक स्कूल आहे, एका स्कूलमध्ये टोटल 45 जागा असेल तर यामध्ये 45 विद्यार्थी हे वेटिंगमध्ये घेण्यात आलेले आहेत। तर यामध्ये आता 45 मधले जर समजा 25 विद्यार्थ्यांचा प्रवेश हा निश्चित झाला आणि जे 20 विद्यार्थी होते तर 20 विद्यार्थ्यांचा काही कारणास्तव काही डॉक्युमेंट्स आहे, काही फॉर्ममध्ये काही चूक आहे, या संपूर्ण म्हणजे कोणतेही यामधला प्रॉब्लेम असेल त्यांचा प्रवेश हा रद्द करण्यात आला किंवा कॅन्सल करण्यात आला। काही पालकवर्ग प्रवेशसुद्धा घेत नाही, त्यांना शाळा आवडत नाही किंवा XYZ कोणताही प्रॉब्लेम राहू शकतो। तर हे 20 विद्यार्थ्यांनी कॅन्सल झाले। तर मग ह्या 45 मधले स्टार्टिंगचा म्हणजे प्रायोरिटी 1 पासून तर प्रायोरिटी 20 पर्यंत विद्यार्थी परत इथे सिलेक्ट करण्यात येणार। इथे सिलेक्ट झाल्यानंतर 20 विद्यार्थ्यांना परत एक वेळ देण्यात येणार दुसऱ्या लिस्टमध्ये, तर त्या 20 विद्यार्थ्यांना परत बोलवण्यात येणार, त्यांचीसुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यामधून जेवढे विद्यार्थी सिलेक्ट होतील, एक्झाम्पल जर घेतलं आपण समजा 10 विद्यार्थी सिलेक्ट झाले, 10 विद्यार्थी कॅन्सल झाले, तर परत मग इथून जे उरलेले होते नंबर, जसं की इथून आपण 20 घेतले तर मग 21 पासून परत 30पर्यंत ही विद्यार्थी परत बोलवण्यात येणार। तर अशा प्रकारे वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना चान्स देण्यात येणार लिस्ट वाईज। तर आता ही पहिली लिस्ट झालेली आहे, यानंतर आता दुसरी लिस्ट लागेल ज्यामध्ये हे वेटिंगवाले विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे आणि त्यानंतर जर जागा राहिल्या तर तिसरी लिस्ट राहिली तरी ह्या वेटिंगमधले विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे। तर अशाबद्दल ही एक प्रोसेस चालणार आहे। तर स्टार्टिंगला आता पालकवर्गांनी काय करायचं बघा, तुम्ही अगोदर हे चेक करा की तुमचा वेटिंग क्रमांक किती आहे। समजा 5 वेटिंग क्रमांकाचं आपण आता जस्ट एक उदाहरण घेतलेलं आहे आणि त्या शाळेमध्ये जागा किती आहे हे चेक करा। जागा कुठून चेक करायच्या हे सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही इथून जागा चेक करू शकता, लिस्ट ऑफ स्कूलमधून तुम्ही जागा चेक करू शकता। तर त्या शाळेमध्ये किती जागा एकदा चेक करा। जागा चेक केल्यानंतर तुम्ही आता अंदाज लावा की आपला नंबर तिथे लागू शकते का, कारण एक्झॅक्ट कोणीच सांगू शकत नाही तुम्हाला की तुमचा जोही वेटिंग आहे 5 असेल, कोणाचा 10 असेल, कोणाचा 15 असेल, तर तुमचा नंबर लागेल का, कारण की सर्व डिपेंड असेल जे रेग्युलरमध्ये विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे यामधून किती विद्यार्थी किंवा किती विद्यार्थ्यांचा प्रवेश हा रद्द होतो किंवा किती विद्यार्थी प्रवेश घेत नाही। जेवढे विद्यार्थी प्रवेश घेणार नाही किंवा रद्द करण्यात येणार त्यानंतर सिक्वेन्सनुसार म्हणजे प्रायोरिटी 1 पासून तर प्रायोरिटी XYZ म्हणजे जोही वेटिंग क्रमांक असेल तोपर्यंत सिक्वेन्स वाईज तुम्हाला SMS येणे सुरू होईल। जर साईडवर आले तुम्ही बघू शकता यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे SMS पाठवले जातील। जस्ट आपण हे सांगितलेलं आहे, रेग्युलर जी लिस्ट आहे ही लिस्ट संपल्यानंतर जेही प्रतीक्षा म्हणजे वेटिंग लिस्टमधले विद्यार्थी आहे यांना अनुक्रमे म्हणजे प्रायोरिटी 1 पासून हे बोलावण्यात येईल किंवा SMS पाठवण्यात येणार। तर अशाबद्दल ही एक प्रोसेस आहे। तर संपूर्ण पालकवर्गांनी एकदा चेक करा आपला वेटिंग क्रमांक किती आहे। अंदाजे तुम्ही हे सुद्धा चेक करू शकता की जागा किती आहे। जर एखाद्या शाळेमध्ये 4-5 जागा असेल तर तिथे किती चान्सेस राहू शकतात हे तुम्हाला आता अंदाज लावावा लागेल, कारण की एक्झॅक्ट
किती विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होणार हे कोणी सांगू शकत नाही. तरी तुम्ही वेट करा, शाळेचा स्टेटस चेक करत राहू आपण आणि तुम्हीसुद्धा शाळेचा स्टेटस चेक करत राहा की किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. तर अशा प्रकारे ही एक वेटिंग लिस्ट क्लिअर होणार पुढील राऊंडमध्ये. तर RTE ॲडमिशनमध्ये ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहेत त्यांनी आपले डॉक्युमेंट्स घ्या. डॉक्युमेंट्सचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि आपला प्रवेश निश्चित करा. आणि जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहे ते विद्यार्थी थोडा दिवस वाट बघू शकतात. तर RTE ॲडमिशनमध्ये जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.